महत्वाचा म्हणजे आपला हा दुर्गा माता दौडीचा उपक्रम आहे. एक साध्या उदाहरणामध्ये द्यायचं म्हटलं तर हा जो उपक्रम आहे आपल्या शरीरातील रक्त बदली करण्याचा उपक्रम आहे. तुम्हा सर्वांच्या या शरीरामध्ये या पंचप्राणामध्ये जर कुठला रक्तगट असायला हवा तर तो एक म्हणजे शिवाजी महाराज, संभाजी महाराज. आणि इथे उपस्थित प्रत्येक कुमारी माता भगिनींना, माझ्या ताईंना माझं सांगणं आहे, या ध्वजरूपी भगव्या ध्वजाकडे पाहून आई भवानीला नमन जाऊन तुम्ही हे मागणं मागायचंय की हे आई भगवती, माझ्या पोटी येणाऱ्या काळामध्ये तू शिवछत्रपती जन्माला घाल. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आता आपण चाललो दुर्गामाता दौडसाठी काकड गावामध्ये गेलो आपण. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल आता दुर्गामाता दौड चालू आहे आणि काल आपल्या चिंचवली गावामध्ये होती आणि आज काकडल गावामध्ये आहे. आपले सगळे धारकरी बंधू चालेल आणि आज पण पावसाचा खूप जोर दिसून येते. बघू आज पण जर कशी होईल दुर्गामाता दौड आणि पावसामध्ये सोडली जास्तीत करून. तर बघूया पुढे. चढून आई जगदंबेची आरती घेऊन, धैर्य मंत्र घेऊन आपल्या दौडीला सुरुवात करणार आहोत. भगवा नुसता कापडाचा तुकडा नाहीये, साक्षात प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आपण त्यांना त्याच्यात बघत असतो. एखादी प्रतिष्ठित व्यक्ती ज्यावेळेस आपल्या समोर येते त्यावेळेस आपलं शरीर हा थोडा सावरत असतो, शिस्तीत आपण बाळगत असतो. अगदी तंतोतंत आपल्याला त्याच शिस्तीचा पालन करायचं. आपल्या दौडीचं नेतृत्व करणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कसं राहायचंय हे आपल्याला ठरवायचं. एक तासामध्ये काहीच होणार नाही. आपला मित्र, आपल्या गप्पा गोष्टी हे थोड्या बाजूला ठेवा. आपल्याला माहिती की वर पाऊस पडतोय, एक दिवसात भिजून काय नाही होणार. आपलं शरीर काय कोणत्या कागदाचा तुकडा नाहीये, भिजला आणि खराब झाला आणि फेकून दिला. पंचतत्वापासून बनलेलं शरीर हा पाणी सुद्धा झेलू शकतो. त्याच्यामुळे वरून पाणी पडतंय अशी दुसरी भाग्याची गोष्ट आपल्याला काहीच नाही. भगवंताचा आशीर्वाद आहे, हे आपला मनोबल वाढवण्यासाठी हा पाऊस पडत आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने मनाची पूर्ण तयारी करा भिजण्याची. उभा आयुष्य खर्चिक केलेलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संपूर्ण आयुष्यामध्ये दौड केलेली आहे. त्यांना आज नमन करण्याचा दिवस आहे. त्याच्यामुळे भिजा, आनंद घ्या त्या गोष्टीचा. आपण आता ध्वज चढवणार आहोत. उद्दंड महिषासुरमर्दिनी दुर्गे, शुंभ निशुंभ निर्दालिनी कालिके, महाराष्ट्र धर्म रक्षिके, तुळजा भवानी आई दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, कारल्याची एकविरा आई दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड, दारुगडाई दारुगड. राम जी चले ना हनुमान के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना, दुनिया चले ना श्री राम के बिना, दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. सीता हरण की कहानी सुनो, सीता हरण की कहानी सुनो, बनवर मेरी जुबानी सुनो, बनवर मेरी जुबानी सुनो, सीता हरण की कहानी सुनो, सीता हरण की कहानी सुनो, बनवर मेरी जुबानी सुनो, बनवर मेरी जुबान सुनो. सीता जी मिले ना श्री राम के बिना, सीता जी मिले न श्री राम के बिना, पता चले ना हनुमान के बिना, पता चले ना हनुमान के बिना. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम. दुनिया चले
चले न श्री राम के बिना, दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना, राम जी चले न हनुमान के बिना, लक्ष्मण का बचना मुश्किल था, लक्ष्मण का बचना मुश्किल था, कौन बूटी लाने के काबिल था, कौन बूटे के काबिल था, लक्ष्मण का बचना मुश्किल था, लक्ष्मण का बचना मुश्किल था, कौन बूटी लाने के काबिल था, कौन बेटी लाने के काबिल था, लक्ष्मण बचे न श्री राम के बिना, लक्ष्मण बचे न श्री राम के बिना, बूटी मिले न हनुमान के बिना, बूटी मिले न हनुमान के बिना, श्री राम जय राम जय जय राम, 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 दुनिया चले न श्री राम के बिना, दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना, राम जी चले न हनुमान के बिना, जब से मैंने रामायण पढ़ ली है, जब से मैंने रामायण पढ़ ली है, मैंने एक बात समझ ली है, मैंने बात समझ ली है, जब से मैंने रामायण पढ़ ली है, जब से मैंने रामायण पढ़ ली है, मैंने एक बात समझ ली है, मैंने एक बात समझ ली है, रावण मरे न श्री राम के बिना, रावण मरे न श्री राम के बिना, लंका जले न हनुमान के बिना, लंका जले न हनुमान के बिना, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, दुनिया चले न श्री राम के बिना, दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना, राम जी चले न हनुमान के बिना, सिंहासन पे बैठे हैं सीताराम जी, सिंहासन पे बैठे हैं सीताराम जी, चरणों में बैठे हैं हनुमान जी, चरणों में बैठे हैं हनुमान जी, सिंहासन पे बैठे हैं सीताराम जी, सिंहासन पे बैठे हैं सीताराम जी, चरणों में बैठे हैं हनुमान जी, चरणों में बैठे हैं हनुमान जी, मुक्ति मिले न श्री राम के बिना, मुक्ति मिले न श्री राम के बिना, शक्ति मिले न हनुमान के बिना, शक्ति मिले न हनुमान के बिना, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, दुनिया चले न श्री राम के बिना, दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना, राम जी चले न हनुमान के बिना, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। टप 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 जू टप 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 झूम, टप 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 जू गूंज उठी है हल्दी घाटी, धुंज उठी है हल्दी घाटी, घोड़ों के इन टापों से, जोड़ों के इन टापों से, गूंज उठी है हल्दी घाटी, धुंज उठी है हल्दी घाटी, घोड़ों के इन टापों से, घोड़ों के इन टापों से, वीरों की ये सेना लेकर, वीरों की ये सेना लेकर, राणा लड़ता मुगलों से, राणा लड़ता मुगलों से, हाथी पे सलीम है, हाथी पे सलीम है, चेतक पे राणा है, चेतक पे राणा है, हाथों में भाला है, हाथों में भाला है, आंखों में ज्वाला है, आका में ज्वाला है, देखो देखो चेतक हाथी के मस्तक पे चढ़ गया, देखो देखो चेतक हाथी के मस्तक पे चढ़, देखो देखो चेतक हाथी के मस्तक पर चढ़ गया, देखो देखो चेतक हाथी के मस्तक पे चढ़ गया, टप 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 झूम, टप 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 जू टप 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 झूम, टप 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 जू के पलाड़ भगवा तुम्ही फडक वावा, तुम्ही पळकवावा, ही एकमेव मनीषा, ही एकमेव मनीषा, श्री शिवभूपतींची, श्री शिवभूपतींची, जगदंब वाट बघते, जगदंब वाट बघते, परिपूर्ततेची, परिपूर्ततेची, शोभात स्वामी आमुच्या, शिवबाच स्वामी आमच्या, मतीचे मनाचे, मतीचे मनाचे, शोभात सारथी आम्हा, शिवबाच सारथी आम्हा, रथ जीवनाचे, प्रतिजीवनाचे, शोभात ध्येय पथदृष्टी, शिवबाच देय प्रतिदृष्टी, दिशा निधान,
निशानिदान हिंदवी सुराजवत है हिंदवी स्वराज्यवते कर दिव्यवान करी दिव्यवान कशासाठी वेली तरू फूल घ्यावे कशासाठी रेती रूप घ्यावे स्वतः जीवनाच्या फुलांनी पुजावे स्वतःच्या जीवनाच्या फुलांनी चुकावे असंख्यात पुष्पे हवी पूजनाला असंख्य पुष्प हवी पूजनाला मना अर्पिला देह हा माय भूला मना अर्पिला देह माय भूला आम्हा एक देवा नको अन्य काही आम्हा एक देव अन्य काही कृपा छत्र राहो तिचे नित्य डोही कृपा छत्र हृदी भक्ती देई तनी कर्म शक्ती आणि अंतरा माझी आत्मा प्रचिती आणि राम आणि अंतरा माझी आत्मा प्रचिती आणि राम आज आपली दुरावस्था झाली याचं कारण आपण त्यांच्याशी असलेली नाळ तोडून घेतो. ती नाळ आपल्याला पुन्हा त्यांच्याशी जोडून घ्यायची. आपले जे काही उपक्रम आहेत तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला हा दुर्गा माता दौडीचा उपक्रम आहे. एक साध्या उदाहरणामध्ये जायचं म्हटलं तर हा जो उपक्रम आहे आपल्या शरीरातील रक्त बदली करण्याचा उपक्रम आहे. एखाद्याला रक्ताचा आजार झाला की त्याला डायलिसिस करावं लागतं. माहिती आहे ना डायलिसिस काय असतं? त्याला जाऊन रक्त बदली करत राहावं लागतं. त्याच पद्धतीने आज हिंदुस्थान हिंदू समाज आणि प्रत्येक हिंदूंच्या शरीरात धावणारं जे काय रक्त आहे वाहणारं जे काय रक्त आहे ते डायलिसिस करून या दुर्गा माता दौडीच्या डायलिसिसच्या केंद्रामध्ये आणून ते रक्त बदली करण्याची गरज आहे. आज तुम्हा सर्वांच्या या शरीरामध्ये या पंचप्राणामध्ये जर कुठला रक्तगट असायला हवा तर तो एकमेव म्हणजे शिवाजी महाराज संभाजी महाराज. आणि ह्या रक्तगटाचाच अखंड हिंदू समाज तेवत राहावा आज हे तुझ्या जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ही भूमी सफल संपूर्ण राहून हा हिंदू समाज सूर्याच्या तेजाप्रमाणे तेजत राहावा. त्यासाठी हा रक्तगट असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यासाठीच आपला हा अट्टहास आहे. आपल्या श्री मलंगड परिसरामध्ये असंख्य गावांमध्ये दुर्गा माता दौड पार पाडली जाते. खूप चांगला प्रतिसाद आहे. शिवछत्रपती जे हाक मारतायत त्याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्या मलंगड परिसरातील हिंदू समाजाचा उतार येतो. आणि ती आग विळवणी ऐकून सर्वजण या मार्गावरती धाव पाडतात. आपल्याला हे तेच करायचं. या दुर्गा माता दौडीमध्ये आपण ज्यावेळी सहभागी होतो त्यावेळी आपला स्वार्थ आपण बाजूला ठेवून सहभागी होतो. आपण हे या दुर्गा माता दौडीमध्ये जे मागणं मागतो ते स्वतःसाठी न मागता आपल्या देशासाठी आपल्या देवासाठी आपल्या धर्मासाठी या मायभूमीचे पान फेडण्यासाठी आपण मागत असतो. हा काही स्वार्थ आहे का आपला? नाही. बरं हे आपण पहिल्यांदा करतोय का? तर नाही. हे आपल्या रक्तातच आहे. हे आपल्या कुळातून चालत आलेलं आहे परंपरेने. आपण नालायक झालो. आपण ह्या गोष्टी विसरून गेलो. आपण कुठेतरी गरब्याच्या दांडियाच्या उथळपणा मागे धावत सुटलो. मोठे मोठे इव्हेंट करत सुटलो. पण ती आपली परंपरा नाही. आपली परंपरा शस्त्राच्या धारेवरती या देशाचं रक्षण करणं ही आपली परंपरा आहे. जिथे कुठे आपण कुठेही असो एकांतात असो समूहात असो कुठेही असो त्या प्रत्येक ठिकाणी त्या प्रत्येक क्षणी फक्त आणि फक्त देव देश धर्माचा विचार करायचा ही आपली परंपरा आहे. ही आपल्या बापदादांची आपल्या शिवछत्रपतींची शिकवण आहे. त्यामुळे आपण स्वार्थ बाजूला ठेवता या दौडीमध्ये जे मागणं मागतो ते आपण पहिल्यांदा मागतोय का? नाही. जे मागणं माता द्रौपदीने भगवान श्री कृष्णाकडे मागितलं काय मागितलं असेल? हे भगवंता हे पाची पांडव अत्यंत बलशाली आहेत. या विश्वाच्या पटलावरती राज्य करतील एवढं बळ या पाची पांडवांमध्ये आहे. पण हे कुठेतरी चुकले, कुठेतरी कमी पडले, कुठेतरी हरले, कुठेतरी यांच्या क्षत्रियत्वाचा यांच्या बळाचा विसर पडला. त्यामुळे मला माझं स्वत्व या युद्धामध्ये सर्वात समक्ष हरावं लागलं. हे भगवंता हे पाची पांडव आज मला या राणावनात घेऊन फिरतायत. यांच्या काळजामध्ये ती सुडाची भावना नाहीये, ती पेटत नाहीये की आपल्या स्त्रीचा अपमान झालाय. त्या अपमानाचा बदला आपण घेतला पाहिजे.
हे यांना वाटतच नाही. हे भगवंता श्रीकृष्णा, तू आज आमच्या कुटीमध्ये आलाय, मला तुझ्याकडून अभिवचन हवंय. तू देखील जर या 5 पांडवांसारखा फक्त माझं सांत्वन करून इथून निघून जाणार असशील तर तू आत्ताच या क्षणी इथून निघून जा. मला तुझा सहवास किंवा तुझं दर्शनही नको. तू मला अभिवचन देणार असशील की ह्या कौरवांच्या कुळाचा नाश करून माझ्या सत्वाचा, माझ्या अस्तित्वाचा जो काही भंग झाला त्याचा सूड घेऊन पुन्हा मला तो मान मराठा, तो उच्च स्थान मला मिळवून देणार असशील तरच तू इथे थांब. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने माता द्रौपदीला अभिवचन दिलं की हे द्रौपदी, तुला बंधू सखा म्हणून मी तुला अभिवचन देतोय. तुझ्या अपमानाचा बदला घेऊन या कौरवांचा समूळ नाश केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. ते जे मागणं मासाहेब द्रौपदींनी मागितलं तेच मागणं तुम्हा आमच्या भाग्य, म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या भाग्याने या कलियुगामध्ये जे एक शक्तिरूप आपल्या नशिबाने या भूमीवरती जन्माला आलं ते म्हणजे मासाहेब जिजाऊ. त्यांनी देखील असंच काही मागणं या शक्तीपुढे, या आदिमातेपुढे, जगतजननी आई भवानीकडे मागितलं. काय मागितलं असेल? आई, आज माझी मातृभूमी ही परमपवित्र भूमी, ज्या भूमीमध्ये असंख्य नरवीर जन्माला आले, साक्षात भगवंताचे रूप अवतार या भूमीमध्ये जन्माला आले, अशी ही पवित्र भारत भूमी आज इस्लामच्या सावटाखाली झाकळलेली आहे. तिचे अन्याय अत्याचार ती सहन करत आहे. ते जे मराठे मनकटांमध्ये सोन्याची कडे घालून फिरतायत, यांना देखील त्या पांडवांसारखाच आपल्या बळाचा विसर पडलेला आहे. यांच्या मनगटात, यांच्या बाजूंमध्ये 10 हत्तीचं बळ असून देखील आपली मातृभूमी हे इस्लामच्या सावटाखालून सोडू शकत नाहीत. असा नाकर्तेपणा यांच्यामध्ये भरलेला आहे. आई, तू माझ्या पोटी जर यावेळी पुत्र जन्माला घालणार असशील, असा पुत्र जन्माला घाल जे हे चित्र एका क्षणात पालटून टाकेल. पुन्हा या मराठा मावळ्यांना त्या क्षत्रियत्वाचं, त्या भगवान श्रीकृष्णाचं तेज पुन्हा प्राप्त करून देईल आणि ह्या इस्लामचं बी देखील या भूमीमध्ये शिल्लक राहणार नाही. अशा धमकीचा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल, जो या 5 पक्षांचा नाटनाश करून या पुन्हा भारतभूमीला त्या उच्च स्थानी घेऊन जाईल. असा जर तू पुत्र मला देणार नसेल तर मला निपुत्र ठेव. हे जे काळीज आहे हे साधारण नाहीये. आज तुमच्या आमच्यामध्ये उपस्थित असणाऱ्या स्त्री शक्तीमध्ये हे काळीज नाहीये. कसं असेल? टीव्ही सिरियल मालिका बघून हे काळीज घडेल का? नाही घडणार. त्यासाठी गावातल्या प्रत्येक मातृरूपाने, प्रत्येक स्त्री शक्तीने या दुर्गा माता दौडीमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. कारण आज वेळ आलेली आहे आपल्यालाही तेच मागणं मागायची. आज शिवप्रभूंनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य तुम्हा आमचा कोणाच्याही डोळ्याला दिसत नाही. ते पुनर्स्थापित करण्यासाठी आई, तू आमच्या अंतरंगातील शिवछत्रपतींना जागृत कर. आमच्या अंगी देशाचं, देवाचं, धर्माचं पांग फेडण्याची ताकद, हे बळ आमच्या हाती येऊ दे. आमच्या मनगटामध्ये शस्त्राचं पाणी गनिमांवरती पाजळण्याची धमक येऊ दे. हे मागणं आपल्याला आईकडे मागायचं, कारण ते आपल्या कुळातलंच आहे की नाही? पण याची सर्वात मोठी जबाबदारी जर ती कोणावरती येऊन पोहोचत असेल तर ती तुम्हा आम्हा तरुणांवरती येऊन पोहोचते. गावात तरुणांची संख्या आता समजा 200, 250, 300, 400 असेल, पण इथे उपस्थित किती आहेत? इथे कमी आहेत, बरोबर की नाही? जे इथे उपस्थित नाहीयेत त्यांच्यापर्यंत हा विचार घेऊन जाणं ही आपली आजची जबाबदारी आहे. का बरं? संकट खूप मोठं आहे. आतंकवादी आपल्या दाराशी येऊन राहायला लागल्यात. आता ते कधी उमरा ओलांडून दारात येतील सांगता येत नाही. कोणी सांगू शकेल का बरं आपण सुरक्षित आहोत? नाही. जोपर्यंत हे शिवतेज आपण आपल्या काळजात भिनवून घेत नाही तोपर्यंत आपण आणि आपल्या येणाऱ्या पिढ्या सुरक्षित होणार नाहीत, त्या राहणार नाहीत. त्यामुळे ज्यावेळी आपण हिंदवी स्वराज्याच्या मार्गावरती चालतो त्यावेळी जसे आपण पायातील वाहनं बाजूला काढून ठेवतो त्याच पद्धतीने आपल्या गावातील जात पात पक्षपंथ भेदाभेद, ऊच नीच, तू कोण मी कोण, हे सारे गलिच्छ विचार
या पायताना सारख्या बाजूला ठेवून या भगवत राजाच्या मार्गावरती आपण खांद्याला खांदा जोडून तिथे उभं राहिलं पाहिजे. राहिलं पाहिजे की नाही? आज इथे उपस्थित कोणी एकमेकांना आपली जात विचारतंय का? तो गलिच्छ भाव आपल्या परंपरेमध्ये नाहीये. आज आपण इथे उपस्थित आहोत त्याचं एकमेव कारण शिवाजी महाराज, संभाजी महाराज. आपण त्यांना डोळ्यांनी पाहिलंय का? नाही ना. तरी देखील आपल्या काळजामध्ये ती आग आहे, ती तळमळ आहे की नाही शिवाजी राजाचं राज्य निर्माण झालं पाहिजे. आपण आपल्या पद्यामधूनही ते म्हटलं. असं का झालं? मी वारंवार तेच सांगतो. आपल्या ते कुळात आहे, आपल्या कुळाची परंपरा आहे. शिवछत्रपतींच्या काळामध्ये ते दिवंगत झाल्यानंतरही तुमच्या आमच्यासारखे असंख्य ज्यांना मिठी देखील फुटली नव्हती अशा तरुणांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. त्यांनी शिवाजी महाराजांना कधी पाहिलं देखील नाही. फक्त राजे हे नाव ऐकलं होतं आणि हिंदवी स्वराज्य म्हणजे देशाचं, देवाचं, धर्माचं, आपलं सत्व स्वाभिमानाचं राज्य निर्माण करण्यासाठी हा दैवी पुरुष जन्माला आला आणि त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. या एका विचारासाठी शिवाजी महाराजांना कधी प्रत्यक्षात ज्यांनी पाहिलंही नाही अशा असंख्य नरवीर मावळ्यांनी, तुमच्या आमच्यासारख्या तरण्याबाण तरुणांनी आपल्या देहाची राख रांगोळी केली या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी. ही आग अजूनही विझलेली नाहीये. ही आग, ही भूमी अजूनही विझू देत नाहीये. हे माझ्या समोर दिसतंय. आज तुम्ही आम्ही 3.5 आग घेऊन इथे उपस्थित आहोत. याचं कारणच ते कुठेतरी आपण गेल्या जन्मी त्या काळामध्ये एखादं युद्ध लढताना कस्ती पडलो असो आणि त्यावेळी मरताना ती शेवटची इच्छा आपल्या काळजात राहिली असेल की अरे शेवटचे 4 गणिम कापायचे राहिले. ती इच्छा पुन्हा काळजात घेऊन आपण आज जन्माला आलो. हे चित्र, हे जे चक्र आहे हे चालतच राहणार आहे आणि ते आपल्याला चालत ठेवायचं आहे. येणारा काळ पाहता, येणारा आपल्या देशाचं भविष्य पाहता, आपल्या समाजाचं भविष्य पाहता ही दुर्गा माता दौड आणि यातून पुढे समाजाला मिळणारा हिंदवी स्वराज्य परंपरेचा, शिवछत्रपतींचा वारसा आपण प्रत्येकालाच दिला पाहिजे. हा वारसा म्हणजे अमृत आहे. ध्वज जायचा हे अमृत या हिंदुस्थानच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक घटकाला ज्या ज्या ठिकाणी सूर्याची पहिली सूर्यकिरण पोहोचतात, ज्या ठिकाणी शेवटचा हिंदू श्वास घेतोय त्या प्रत्येक हिंदूला हे शिवाजी महाराज, संभाजी महाराज नावाचं जे अमृत आहे ते मिळावं यासाठी आपल्याला झटायचं आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री मलंगड परिसर असंख्य महाराष्ट्रामध्ये तर काम चालूच आहे, पण मलंगड परिसरातील धारकऱ्यांमार्फत हे जे काम चालू आहे हे अति पवित्र काम आहे. अति म्हणजे अति पवित्र काम आहे, अति उदात्त काम आहे. कारण आपला समाज टिकावा, एक हिंदू म्हणून आपला बांधव टिकावा, त्याचं येणारं कुटुंब टिकावं, त्याच्या येणाऱ्या घरातली स्त्री टिकावी, तिची अब्रू लुटली जाऊ नये यासाठी जो धारकरी आज धावतोय, गेली 5-6 दिवस झाले प्रत्येक दौडीमध्ये जो धारकरी सहभागी होतोय तो खरा शिवछत्रपतींचा शिवपाईक आहे. नवे आपली अशी धारणा आहे की आपण फक्त शिवपाईक नाही, शिवाजी महाराज फक्त आपले राजे नाहीत, तर शिवछत्रपती हे आपले वडील आहेत. आपल्या बापाची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी आज आपण या देहाची राख रांगोळी करतोय. आपल्या आयुष्याची जी माती होणार आहे ती यांच्यासाठी होणार आहे, पण त्या मातीचं एक दिवस सोनं झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री या भगव्या ध्वजाच्या साक्षीने मी इथे तुम्हाला देतो. शिवाजी महाराज आपले वडील आहेत. त्यांनी जे निखळ भगव्या ध्वजाचं राज्य निर्माण केलं ते आज आपल्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे आपण आपल्या बापाची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी घटायचं आहे. तुमची सगळ्यांची तयारी आहे का? हो. हे केलं पाहिजे का? हो. हे केलंच पाहिजे. प्रत्येक तरुणांनी या वळवळणाऱ्या जिल्ह्यावरती शिवछत्रपतींचं नाव घेणं अगदी सोपं आहे, पण शिवाजी महाराजांना आदर्श स्थानी ठेवून त्यांच्या काळजात ठेवून हा मार्ग चालणं अति कठीण काम आहे. हे ऐऱ्या गऱ्या कोणाला जमणार काम नाही. नुसतं देहाने पुरुष दिसतोय म्हणून त्याला हे जमणार नाही. त्याच्या काळजामध्ये शिवछत्रपतींचं पुरुषत्व असायला पाहिजे. त्यामुळे आपण ठरवायचंय की आपल्याला फक्त देहाने पुरुष म्हणून दिसायचं आहे, हे पुरुषत्व आपल्याला सिद्ध करायचंय. आपण जर शिवछत्रपतींना अपेक्षित असं जीवन जगू शकलो नाही तर आपण कितीही तरुण असो, कितीही बलशाली असो, कितीही धनवान असो, कितीही पुरुष म्हणत असो, तरी देखील आपण फक्त पशुप्रमाणे नर असणार आहोत. आपल्याला ते पुरुषत्व गाजवायचं आहे. रणांगणावरती कस्ती पडावं लागलं तरी चालेल. तुम्हा आम्हा सर्वांची ही तयारी झाली पाहिजे. येणारा काळ अत्यंत बिकट आहे. त्यासाठी आपल्याला प्रत्येक हिंदू समाजापर्यंत पोहोचून ही शिवाजी महाराजांच्या विचारांची परंपरा पुनरुज्जीवित करायची आहे.
तुम्हा सगळ्यांची तयारी आहे का? हो. आपण तयारीला लागायचंय, कामाला लागायचंय. कारण या देशापुढची आव्हानं पाहता आज आपल्याला ती दिसत नाहीत, बरोबर की नाही? का दिसत नाही? कारण आपल्याला शिवछत्रपतींची दृष्टी अजून लाभलेली नाहीये. ज्यावेळी आपण शिवाजी महाराजांच्या मार्गावरती चालू लागू त्यावेळी आपल्याला ती दृष्टी प्राप्त होते आणि ती दृष्टी मिळाल्यानंतर आपल्याला येणारं भविष्य स्पष्ट दिसू लागतं. आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, काय पावलं उचलली पाहिजेत, कसं जीवन जगलं पाहिजे याची आत्मभूती स्वतःहूनच येते. त्याला वेगळं कोणाला काही सांगायची गरज पडत नाही. गावामध्ये शिवजयंती साजरी केली जाते, बरोबर? किती जणांनी शिवाजी महाराजांचं शिवचरित्र वाचलंय? त्यांनी हात वर करा. कोणीच नाही वाचलं? तुम्हाला वाईट वाटेल, पण अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्या बापाचा शिवाजी महाराजांचं शिवचरित्र आपण वाचलंच पाहिजे. अरे ही भडवी औलाद इस्लामच्या नावाखाली त्यांच्या बारक्या बारक्या लेकरांना अरबी पडायला पाठवते. 3 वर्ष होते, 4 वर्ष होते, आधी जा आणि अरबीला बस. आणि त्या अरबीमध्ये ते काय शिकतंय हे तुम्हाला आम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण आपण हे काळीच ठेवत नाही की घरात लेकरू जन्माला आलं ते चालतं बोलतं झालं की त्याला आधी शिवाजी महाराज मी सांगणार. अरे हे सांगितलंच पाहिजे. त्यामुळे जसं मी सांगितलं, आपण आपल्या नाकर्तेपणामुळे हे नुसतं भगवा ध्वजाचं राज्य आज मातीत घातलेलं आहे. हा नाकर्तेपणा, हा उथळपणा आपल्याला सोडून द्यायचा आहे. एकमेव शिवाजी महाराज, संभाजी महाराज. होय होय, आपण मूर्ख आहोत, आपण अतिमूर्ख आहोत. आपल्याला काही म्हणजे काही कळत नाही. आम्हाला एकच कळतं, शिवाजी महाराज, संभाजी महाराज. कारण ते भगवंत स्वरूप आहेत, ते राष्ट्र स्वरूप आहेत. हा देश, ही भूमी हे वाचली तरच आपण हिंदू म्हणून वाचणार आहोत. आणि ही शिकवण आपल्याला शिवप्रभू देतात. त्यामुळे आजवर आपण चुकीच्या मार्गाला लागलो होतो, असंख्य चुका झाल्या असतील, ठीक आहे. कधीतरी मार्ग आपल्याला दिसतो. भगवंत कधीतरी साक्षात आपल्याला दर्शन देतो. आज या भगव्या ध्वजाच्या रूपाने भगवंतांनी साक्षात शिवछत्रपतींनी आपल्याला दर्शन दिलेलं असं आपण समजूया. आणि ज्या चुका झाल्या त्या सर्व पाण्याला सोडून देऊन आपण पुन्हा एकदा तेजाळतं असं शिवप्रभूंना अपेक्षित आपण जीवन जगूया. पुढच्या दुर्गामाता दौडीच्या आधी मी शिवाजी महाराजांचं शिवचरित्र वाचून काढेल असे किती जण त्यांनी हात वर करा. बाकी जणांना नाही वाचायचं, आपण हात तरी वर केला पाहिजे. वाचणं होईल नाही होईल, समजा मी ठरवलं मी वाचून आणि मी 2 महिन्यात मेलो, ठीक आहे, काय हरकत नाही. पण मी आजच्या या क्षणाला इथे उभं राहून मी ती काळीच दाखवलं. महाराजांनी सांगितलं तो गड घ्यायचा आहे. जर मावळे असे म्हटले असते, ठीक आहे, कोण हातवर करतोय बघू, ते झालं असतं का? ते स्वराज्य घडलं असतं का? क्षणाचाही विलंब न करता शिवछत्रपतीचा आदेश येताच ते तयार झाले. मावळे म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून तुमचे आमचे वाडवडील, आपले पूर्वज, पंजोबा, कापर पंजोबा कोणतरी असेल, ते आपण विसरता कामा नये. त्यामुळे ज्यावेळी शिवछत्रपतींचं नाव पुढे येतं आपण क्षणाचाही विलंब न करता त्यांना अपेक्षित असं उत्तर ठणकावून दिलं पाहिजे. त्यामुळे गावातल्या प्रत्येक तरुणांनी पुढाकार घ्यावा. समजा आपल्याला जमत नाही, आपण रोजीरोटी पायी बाहेर असतो, पण आपल्याकडे प्रत्येक गावामध्ये एक संपत्ती आहे. ती संपत्ती म्हणजे गावातली लहान पिढी. या लहान पिढीला आजवर तुमच्या आमच्या वडिलांनी आपल्याला कदाचित हा मार्ग दाखवला नसेल, पण आज आपण शहाणे झालोत. आपल्या येणाऱ्या पिढीला आपण काय मार्ग दाखवायचा आपल्याला कळालेलं आहे. त्यामुळे गावातल्या प्रत्येक तरुणांनी पुढाकार घेऊन गावातल्या लहान वयांच्या मुलांमध्ये हे शिवछत्रपतींचे संस्कार कसे रुजले जातील याकडे प्रयत्न करायचा आहे. सगळे करतील. येणारी दुर्गामाता दौड हे जे चित्र दिसतंय, गावातल्या प्रत्येक घरातला एक तरी हिंदू मध्ये लहान थोर कोणी असेल या दौडीमध्ये सहभागी होईल याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. कारण आपण इथे कमी पडायचं नाही. कमी पडणार का? पुढच्या वर्षी हे चित्र, हे जे स्वरूप आहे आपण अतिविशाल पद्धतीने साजरे करू का? ज्यावेळी शिवछत्रपती या ध्वजारूपाने आपल्या समोर उभे राहतील आणि तो समुदाय पाहतील त्यावेळी त्यांना हायसं वाटणार आहे, होय माझा विचार जिवंत आहे आणि तो आजही वाढतो आहे. त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे. गावातील माय माऊलींना माझं सांगणं आहे, तुमच्यापैकी किती जणांनी आपल्या लेकी बाळींना या भूमीमध्ये एवढी शक्ती इतकी नावं झाली, इतकी रूपं झाली. माता पार्वती असेल, माता सती असेल, मासाहेब जिजाऊ असेल, ज्यांनी मासाहेबांनंतर प्रति मासाहेबांचं रूप असं मासाहेब अहिल्याबाई होळकर असतील,
अशा नारी शक्तीबद्दल आपल्या लेकीवाळींना कोणी सांगितलं? त्यांनी हात वर करा. काहीतरी चुकतंय का नाही? बघा, आज जर आपण लेकीवाळींना सांगितलं नाही आपली स्त्री शक्ती काय आहे, तर त्यांचं भविष्य कुठेतरी लव्ह जिहादमध्ये जाऊन अडकणार आहे. आपण गाव भागात राहतो, आपण खूप सुरक्षित आहोत. ज्याला सुखाची चाड लागली ना, त्याला जे संकट येत आहे त्याची चाहूल नसते किंवा त्याच्याबद्दल गांभीर्य नसतं. तुम्ही शहरी भागात या, शहरी भागामध्ये लव्ह जिहादच्या नावाखाली आपल्या माता भगिनींना कसं पाठवलं जात आहे, कसं त्यांचा नाश केला जातोय, हे तुम्हाला डोळ्यात देखत पाहता येईल. त्यामुळे हे जे बिकट संकट आहे आपल्या गावात येऊ नये यासाठी तुम्हाला सर्वांना कामाला लागायचं. यापुढे कदाचित समजा 2 टीव्ही सिरियल मालिका मी कमी बघेन, पण तो अर्धा तास बसून मी माझ्या लेकीला, मी माझ्या बाळाला शिवाजी महाराज, संभाजी महाराज समजून सांगेन. या देशाची, आमच्या गावची, आमच्या कुळातली परंपरा, आमची संस्कृती, आमचा धर्म हा मी सांगेन. का बरं? कारण हे महासाहेब जिजाऊंनी केलं. शिवछत्रपतींना त्यांच्या उन्हापुऱ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त सहवास जो कुठल्या व्यक्तीला लाभला असेल तर ती म्हणजे महासाहेब जिजाऊ. शिवछत्रपती घडू शकले त्याचं एकमेव कारण महासाहेब जिजाऊ. त्या आज आपल्यामध्ये दिसत नाहीये. त्या महासाहेब आज पुन्हा दिसू लागायला पाहिजेत. शिवछत्रपती जन्माला यावेत, पण शेजाऱ्याकडे हे चित्र आपल्याला पालटायचं आहे. तुम्ही देखील आईकडे मागणं मागायचंय. इथे उपस्थित प्रत्येक कुमारी माता भगिनींना, माझ्या ताईंना माझं सांगणं आहे, या ध्वजरूपी भगव्या ध्वजाकडे पाहून आई भवानीला नमन जाऊन तुम्ही हे मागणं मागायचंय की हे आई भगवती, माझ्या पोटी येणाऱ्या काळामध्ये तू शिवछत्रपती जन्माला घाल. कारण हे काळीच घडल्याशिवाय शिवछत्रपती जन्माला येणार नाहीत. या भूमीची, या आपल्या धर्म संस्कृतीची जी मुख्य मूळ आहे ते आहे स्त्री शक्ती. आपली भूमी, आपलं अस्तित्व ज्या आदिमाया आदिशक्तीपासून निर्माण झालेलं आहे आणि ज्या आदिमाया आदिशक्तीमध्ये ते विलुप्त होणार आहे, ती शक्ती म्हणजे स्वतः तुम्ही आहात. तुम्हाला त्याचा विसर पडलेला आहे. तुम्हाला काय, असंख्य हिंदू समाजाला आज आपल्या बळाचा विसर पडलेला आहे. कसा बरं? जसा भगवंत हनुमानाला पडलेला होता. लंकेला जाताना समुद्र उल्लंघायचा कसा हेच माहिती नव्हतं. मार्गी राहायला आपल्याला बळ माहिती नाही. त्यावेळी कुणीतरी जांबुवंत आले, कुणीतरी नव्हे, साक्षात ऋषीरूपी जांबुवंत आले आणि त्यांनी त्या मारुती रायाला त्यांच्या बळाची आठवण करून दिली. क्षणात समुद्र उल्लंघन करून माता सीतेला शोध करून मारुती राय परत आलेले आहेत. आज आपल्याला हिंदू समाजातील ते बळ पुन्हा त्यांना स्मरण करून देण्याची वेळ आलेली आहे. मातृशक्तीतील असलेलं त्यांचं जे ऊर्जा आहे, ती आग आहे, ती ज्वाला त्यांना स्मरण करून देण्याची वेळ आलेली आहे. आणि हे वेळ आपण साधायची आहे. कशी साधायची आहे? या दुर्गामाता दौडीतून साधायची आहे. शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालून साधायची आहे. तुमच्या सर्वांची तयारी आहे? पुढच्या वर्षी आपल्या गावामध्ये हे जे स्वरूप आहे आपण अजून विशाल करूया. तुमच्या सर्वांचं खूप कौतुक आहे की दुसरं वर्ष असूनही तुम्ही प्रतिसाद दिला. बघा, आपण एवढे नालायक झालो आहोत की सकाळी आपल्याला उठवतही नाही. पण विचार करा, आपण ज्यावेळी या मार्गावर येतो त्यावेळी स्वतः उठून आलात का नाही? तुमच्यापैकी बरेच जण असतील ज्यांना कोणी उठवलं नसेल, स्वतः अलार्म लावून झोपले असतील आणि उठले असतील, बरोबर की नाही? ही आग तुमच्यामध्ये आता पेटलेली आहे, ती कायमस्वरूपी तशीच ठेवायची, ही आता तुमची जबाबदारी आहे. बरं, जबाबदारी म्हणजे नेमकी काय? पुढच्या वर्षी तुमच्या गावात कदाचित आम्ही येऊ याची शाश्वती नाही. पण जरी आम्ही नाही आलो तरी ही हिंद स्वराज्याची परंपरा ही खंडित होता कामा नये. पुढच्या वर्षी जरी आम्ही नसलो तरी ही दुर्गा माता दौड तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन पार पाडली पाहिजे. तुमच्यातील वक्ता हा उद्या इथे येऊन उभा राहिला पाहिजे. तुमच्यातील तरुणांनी मिळून श्लोक पद्य म्हटले पाहिजे. आपण जे श्लोक म्हटले, पद्य म्हटले ते इंग्रजीत होते का? मराठीत होते ना? आपण गाणी म्हणतो का नाही? आपल्याला गाणी येऊ शकतात, तर राष्ट्राचं गुणगान गाणारे हे जे पद्य आहे ते श्लोक का नाही येऊ शकत? हा स्वतःला प्रश्न विचारून स्वयंस्फूर्तीने पुढच्या वर्षी तयारी करून तुम्ही इथे उपस्थित राहिलं पाहिजे आणि इथे हजर राहिलं पाहिजे. पुढच्या वर्षी आम्ही येऊ, पण आम्ही मागच्या रांगेत उभे असू. मला अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी तुमच्या तरी मधील कोणीतरी करून इथे येऊन मला, आम्हा सर्वांना जे बाहेरच्या गावातून इथे आल्या त्यांना मार्गदर्शन करेल. मी देखील तुमच्यातलंच आहे. मी देखील कुठेतरी गुरफटलो होतो.
थोडीशी तळमळ माझी वाढली शिवछत्रपतींच्या पुढे येऊन, त्यामुळे आज मी इथे उभा आहे. हीच तळमळ तुमच्यात वाढली पाहिजे आणि उद्या तुम्ही जाऊन समाजाला प्रबोधन केलं पाहिजे. प्रबोधन आपण वेगळं काहीच करत नाही. आपण आपल्या कुळाचा, आपल्या धर्माचा, आपल्या देशाचा आचार, आपल्या परंपरेचा आचार शिवछत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हेच सांगतो. वेगळं काही सांगतो का? मी खूप काय मोठा इतिहास सांगितला का? काही नाही. जे आपल्या कुळातलं आहे ते आपण सांगितलं पाहिजे. त्यामुळे पुढच्या वर्षी तुम्ही सर्वांनी तयारी करा. चालेल? करणार तयारी? पुढच्या वर्षी आपण अजून चांगल्या पद्धतीने दौड घेऊ. उद्याची आपली दौड ही कोणी गावामध्ये असणार आहे. सकाळी 7 वाजता दौड सुरू होईल आणि दुसरी दौड जी आहे या मराठांना आपलं अस्तित्व कळावं, त्यांना एकजूट करावं यासाठी ते धावले. तद्वत आपल्यालाही आपल्या बापाच्या प्रमाणे जीवन जगायचंय. सकाळच्या झोपेचा त्याग करून तुम्ही सर्वांनी येणाऱ्या पुढच्या 2-3 दौडींमध्ये सहभागी व्हायचंय. होणार? मला माहितीये तुमच्या गावातून 2-3 जण राहतात, दररोज दौडीला असतात. कुठे साळवी भाऊ असतात आणि अजून एक जण असतो जोडीला, ते येतात. जर त्यांना शक्य आहे तर तुम्हाला काय शक्य नाही? मी गेली 4-5 वर्ष मलंगड परिसरामध्ये शिवप्रतिष्ठानचं काम पाहतोय. आपली नेवाळीपासून 4 वर्ष झाली दौड सुरू झाली. यंदा तर 5वं वर्ष होतं ना. त्या पलीकडे तरुणांना माझं सांगणं आहे मुख्य करून, त्या पलीकडे आपल्या काही शक्ती स्वरूप ताई आहेत. गेली 5 वर्ष त्या कोणीही त्यांना आव्हान करत नाही की तुम्ही या म्हणून. आम्ही कधीतरी त्यांना सांगतो पाऊस आहे तुम्ही घरी बसा नका येऊ, तरी देखील त्या रोजच्या दौडीमध्ये असतात. तुमच्या गावातील जे उपस्थित त्यांनी पाहिलं असेल, असतात की नाही? मग जर त्यांना जमू शकतं, ऊन वारा पाऊस काही न बघता, यावेळी तर हे 3-4 दिवस झालं सलग मग पावसामध्ये भिजतच दौड आहे, त्यावेळी देखील आपली एक छोटी ताई आहे सानिका ताई, अरे ती असतीये. मग तुम्हा तरुणांना काय होतंय? आपण त्यांना आदर्श मानून आपणही नाही रे मला पण जायलाच पाहिजे, हे माझं म्हणजे एक कर्तव्य आहे, हे जाणून आपण सर्वांनी येत्या सगळ्या दौडींमध्ये सहभागी व्हायचे. आपली शेवटची दौड ही अंबरनाथ तालुका मिळून ज्या ज्या ठिकाणी यंदाच्या घडीला यावर्षी 60हून जास्त ठिकाणी तालुक्यामध्ये आपल्या दौडी पार पडत आहेत, त्या सर्व ठिकाणचे आपले शिवपाईक मिळून आपण तालुक्याच्या ठिकाणी आपला जे सर्वोच्च बिंदू आहे, आपल्या तालुक्याचं वैभव प्राचीन शिव मंदिर, या ठिकाणी आपली एक महादौड घेत असतो, दसरा दौड. त्या दौडीचं निमंत्रण आज इथे उपस्थित राहून मी तुम्हाला सर्वांना देतो. गावातील जास्तीत जास्त तरुणांनी, जरी ह्या मधल्या दौडींना शक्य झालं नाही तरी त्या दसरा दौडीला गावातल्या प्रत्येक तरुणांनी एकत्र येऊन नियोजन करून त्या दौडीसाठी उपस्थित राहायचंय. या दौडीचा निरोप घेऊन किंवा काही माहिती हवी असेल तर आपले नेवाळी गावचे धारकरी आहेत, समीर दादा जाधव आहेत, गोकुळ भाऊ पाटील आहेत, तर यांना तुम्ही संपर्क साधू शकता. कसं नियोजन ही तुमची देखील जबाबदारी. मलंगड परिसरातून जास्तीत जास्त संख्येने शिवपाईक कसे काय दसरा दौडीला सहभागी होतील याकडे आपण जास्तीत लक्ष घालायचं. तर आपण आता आपल्या दौडीचा समारोप करतोय. आपण जे श्लोक पठले ते आदरणीय भिडे गुरुजींनी रचलेले आहेत. शिवछत्रपतींची आमची अशी धारणा आहे, आम्ही आमच्या गुरूंना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, त्यांचा सहवास लाभलेला आहे. आमची अशी धारणा आहे की शिवछत्रपती जेवढे गुरुजींना कळाले ते कोणालाच कळाले नाही. आणि गुरुजींनी आज ते 90 पार हे शिवछत्रपती जे त्यांना कळाले ते अखंड हिंदुस्थानाला कळावे यासाठी ते जिंकतायत, हे देखील आम्ही डोळ्यांनी पाहिलं. त्यामुळे शिवाजी महाराजांप्रती जे काय भाव, जे काय आदर गुरुजींकडे आहे, तुम्हाला वाटत नाही क्वचित कोणाकडे असेल. शिवछत्रपतींना जी अपेक्षित मागणं आहे ते गुरुजींनी आपल्या श्लोक रूपाने लिहिलेलं आहे. ते श्लोक आज आपण देवीपुढे वाचलेले आहेत सामूहिकपणे. ते श्लोक जर तुम्ही आम्ही सर्वांनी लक्ष देऊन ऐकले असतील तर त्यामध्ये आई भवानीकडे आपण काय मागणं मागितलंय तुम्ही मला कळालं असेल. हे मागणं आपल्याला इथेच थांबवायचं नाही. हे वर्षभर ज्या वेळी आपण सकाळी उठू, आंघोळ करू, कपाळी गंध लावू, देवाच्या चरणाशी जाऊ, घरातल्या देवाला पुढे हात जोडू, त्यावेळी आपल्याला हे मागणं मागतच राहायचंय. जोपर्यंत या देशाच्या केंद्रस्थानी शिवछत्रपतींना अपेक्षित भगव्या ध्वजाचं, हे हिंदवी स्वराज्याचं मानांकन पोहोचत नाही, या देशामध्ये भगव्या ध्वजाचं राज्य निर्माण होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे मागणं मागतच राहायचंय. भले त्यासाठी आपल्या येणाऱ्या असंख्य पिढ्या खस्ती पडल्या तरी चालतील, पण आपण ही ज्वाला अशीच तेवत ठेवूया. आपण आता सामूहिकपणे ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र घेणार आहोत. गेल्या वर्षीपासून सुरुवात झालेली आहे. मला वाटतं तुम्हाला सर्वांना ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र अवगत झाला असेल. ज्यांना नसेल झाला त्यांनी तो अवगत करायचा आहे. आपल्याला शक्य नसेल तर आपल्या घरातल्या लहान मुलांना रोज आंघोळ झाल्यानंतर देवाच्या पाया पडताना ते म्हणायला सांगायचे. कारण
शिवाजी महाराज हे आपल्यासाठी देव आहेत. जसं आपण देवासमोर पुढे राहून आरती म्हणतो, त्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या फोटो पुढे, प्रतिमे पुढे उभं राहून आपण हा देवमंत्र फिराटा मंत्र म्हणायचा आहे. आणि माय माऊलींना माझं सांगणं आहे, तुम्ही स्वतः शक्ती स्वरूप आहे. आमचा उगम हा तुमच्यापासून आहे, बरोबर की नाही? आम्ही कुठल्या तरी माऊलीच्या पोटी जन्माला आलो म्हणून आम्ही आज एवढं बोलू शकतो. मी कुठल्या तरी मातेच्या पोटी जन्माला आलो, मी पुरुषाच्या पोटी जन्माला नाही आलो. त्यामुळे तुमचं जे दायित्व आहे ते थोर आहे. या सृष्टीचा भार आहे तो तुमच्यामुळे आहे, तुमच्यावर आहे. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट समजून उमजून घेऊन यापुढे आपण कसं जगलं पाहिजे याकडे लक्ष द्यावं, अशी माझी हात जोडून तुम्हाला सर्वांना विनंती आहे. आणि आपल्या गावामध्ये एकमेव शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा विचार टिकावा, वाढावा, तो वृद्धिंगत घ्यावा, यासाठी तुम्ही हे तुमचं आयुष्य सत्य घातलंच पाहिजे. नुसतं जन्माला येऊन लेकरं बाळ सांभाळून मरायचं हे मान्य नाही. कारण तुम्ही बाळासाहेब जिजाऊंच्या परंपरेतले आहात. त्यामुळे तुम्ही तुमची विचार करण्याची शक्ती आता थोडीशी पालटा. कारण आपल्याला असंख्य शिवछत्रपतींची अपेक्षा आहे तुमच्या उदरातून, आणि ते येतील याची मला खात्री आहे. कारण आई भवानीचा आशीर्वाद मला तुमच्या समोर दिसतोय. हे काम आपलं असंच वाढत जाणार आहे. कारण हे काम वैयक्तिक नाहीये, हे भगवान श्री कृष्णाचं आहे, भगवान श्री रामाचं आहे, भगवान श्री शिवछत्रपतींचं आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक तरुणांनी हे काम वाढवतच ठेवलं पाहिजे. आपली वार्षिक गडगोड मोहीम असते. आपल्या गावातील बहुतेक दादा आले होते गेल्या वर्षी दौडीला, भाऊ होते. यावर्षी आपली दुर्गामाता दौड झाल्यानंतर दसऱ्या दिवशी गुरुजी मोहिमेचा निरोप देतील आपल्याला. त्या गडकोड मोहिमेचा सांगावं घेऊन आम्ही पुन्हा तुमच्या गावात येऊ. एखादी बैठक होईल. त्या गडकोड मोहिमेला तुमच्या गावातील असंख्य तरुणांनी सहभागी व्हायचे. आपल्याला शिवछत्रपती जवळून अनुभवायचे असेल तर सह्याद्रीच्या कुशीत तुम्हाला आमच्यासोबत यायचं. आम्ही निरोप घेऊन येऊ. सर्वांनी आपल्या वेळेचं, आपल्या सुट्ट्यांचं नियोजन आधीच करून ठेवायचं. चालेल? यावर्षी गावातील तरुण गडकोड मोहिमेला येणार, यायलाच पाहिजे. आपण आता दौडीचा समारोप करूया. सर्वांनी हात जोडून उभं राहायचं. तर मित्रांनो, आता आपण घरी आलो आणि आजचा दुर्गामाता दौडचा कार्यक्रम काकडवा गावामध्ये होता. तर एकदम भारीपणे